श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे. 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 जगदंबा माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सूतांची स्वारी शौनकादिक मुनींना, महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती. जन्मेजया, वृत्रासुराने इंद्राला मारण्यासाठी म्हणून तपश्चर्या करायला सुरुवात केली. इंद्राला त्याच्या तपश्चर्येचा सुगावा लागला. तेव्हा त्याने काळजीत पडून वृत्रासुराच्या तपश्चर्येत विघ्न करावं म्हणून गंधर्व, यक्ष, नाग, अप्सरा यांचे ताफेच्या ताफे पाठवले. त्या सर्वांनी पराकोटीचे प्रयत्न केले, पण तो दृढनिश्चयी त्वष्टापुत्र आपल्या आसनावरती दृढ होता. तो जरासुद्धा विचलित होऊ शकला नाही. महर्षी व्यास म्हणाले, राजा, निर्गतास्ते परावृत्तास्तपो विघ्न करा सुराः निराशा कार्यसंसिद्धे तं दृष्ट्वा दृढचेतसं जाते वर्षशते पूर्णे ब्रह्मालोकपितामहः तत्राजगाम तरसा हंसारूढश्चतुर्मुखः. वृत्रासुराच्या दृढ निश्चयापुढे त्याला विघ्न करण्यासाठी आलेले देव निराश झाले. मग ते सगळेजण आपापल्या स्थानी निघून गेले. अशा प्रकारे तपश्चर्या करीत 100 वर्षांचा काळ गेला. तेव्हा एक दिवस चतुर्मुख ब्रह्मदेवांची स्वारी हंसावर बसून तिथे आले. ते वृत्रासुराला म्हणाले, अरे त्वष्टाच्या पुत्रा, तुझे कल्याण असो. आता ध्यान सोड आणि वर माग. तुझी इच्छा असेल तो वर मी तुला देईल. वत्सा, तपश्चर्येमुळे तुझे शरीर क्रूश झालेले आहे. तुझी कठोर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालोय. तुझे क्षेम असो. आता तुझ्या अपेक्षेप्रमाणे वर मागून घे. महर्षी व्यास म्हणाले, वृत्रस्तदादिति विशदान पुरतो निशम्य वाचं सुधा समरसाम जगदेक कर्तुः. राजा, जगतकर्त्या ब्रह्मदेवाचे ते निसग्निग्ध भाषण ऐकून वृत्रासुर आसन सोडून उठला आणि आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी समोर पाहत उभा राहिला. ब्रह्मदेवांच्या पायांवर मस्तक ठेवून तो हात जोडून नम्रपणे म्हणाला, ब्रह्मदेवा, ब्रह्मदेवा, आपले दर्शन झाल्यामुळे मला सर्वच देवांचे पद मिळाले. आता माझ्या मनात फक्त एकच इच्छा आहे. आपण सर्वज्ञ असल्यामुळे ते आपण जाणता. तरी पण मी प्रार्थना करतो, मी विनंती करतो, महाराज, मला मृत्युश्च मा भवतु मे किल लोह काष्ठ शुष्कार्द्रवंशनिचयैरपरैश्च शस्त्रैः वृद्धिं प्रयातु मम वीर्यमतीव युद्धे यस्माद्भवमि सबलैरमरैरजेयः. तेव्हा धातू, लाकूड, कोरडी किंवा ओली वस्तू, बांबूंपासून तसंच शस्त्रांपासून, अस्त्रांपासून मला मरण नसावं. युद्धात मी अजिंक्य व्हावा. मी, माझं सैन्य सर्व देवांना अजिंक्य असावं. महर्षी व्यास म्हणाले, जन्मेजया, इत्थं संप्रार्थितो ब्रह्मा तमाह प्रहसन्निव उत्तिष्ठ गच्छ भद्रन्ते वांछितं सफलं सदा. त्या वृत्रासुराने जो वर मागितला तेव्हा कमलासनाने स्मित हास्य केलं आणि
ब्रह्मदेवांची स्वारी म्हणाली, न शुष्केण न चार्देण न पाषाणेन दारुणा भविष्यति च ते मृत्युरिति सत्यं ब्रवीम्यहम. हे बघ, तुझी इच्छा आहे ना, तुझं कल्याण असो. वत्सा, आता उठ, तुला जिथे जायचंय तिथे जा. तू जे मागणी केलंय तसंच होईल. तू ज्या ज्या गोष्टींपासनं मरण नको असं म्हणाला, त्या त्या गोष्टींपासनं तुला मरण येणार नाही. तो वृत्तांत ऐकला. विश्वकर्म्याचा आनंद गगनात मावेना. तो म्हणाला, भाग्यवंता मुला, अरे तुझे मंगल असो. आता अगोदर माझ्या त्या शत्रूला इंद्राला मारून टाक. त्रिशिराचा घात करणाऱ्या त्या पाप्याचा नाश करूनच परत ये. मग तू देवांचा राजा होऊन माझ्या मनाची तृप्ती कर. वृत्रा, तुला माहिती आहे, जीवितो वाक्य करणात क्षयाय हे भूरी भोजनात गयायाम पिंडदानश्च त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. मुलाची खरी सार्थकता केव्हा होते? एक, त्यांनी आपल्या वडिलांचा शब्द ऐकला की. दुसरं, त्यांनी वडिलांच्या श्राद्ध समयी अन्नदान केलं की. आणि तिसरं म्हणजे गयेमध्ये जर पिंडदान केलं तर ही 3 कृत्य आपल्या पित्याला आनंद देणारी आहेत. तोच खरा पुत्र आहे जो आपल्या वडिलांप्रित्यर्थ हे करतो. पहिल्यांदी तर त्यांनी वडिलांच्या आज्ञेत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तू माझ्या वचनाप्रमाणे वागून माझं दुःख हलकं केलंय. तुला मी मनापासून सांगतो, त्रिशिराची आठवण माझ्या मनातून जात नाही. तो खरा, सत्यवादी, सुशील, तपस्वी आणि वेद पारंगत होता. पण माझ्या त्या गुणी बाळाला या पापी इंद्राने अपराधाशिवायच मारून टाकलंय. तू त्याचा सूड घे. महर्षी व्यास म्हणाले, राजा, तो अजिंक्य असा वृत्रासुर पित्याचे दुःखी बोलणे ऐकल्यावर संतापाने लाल झाला. तसाच रथ घेऊन बाहेर पडला आणि त्यांनी सैन्य जमवलं. मग तो सैनिकांना बोलला, आज देवांचा राजा इंद्र याला मारून त्याचे निष्कंटक राज्य खेचून घ्यायचे. तत्क्षणी सैन्यातून रणवाद्य आणि शंखांचा मोठा गजर व्हायला लागला. दानवांची ती प्रचंड सेना महासागरावरील लाटांप्रमाणे हेलकावे खायला लागली. असुर सम्राट वृत्र सेनेच्या मधोमध उभा होता. त्या भीषण गर्जनेने अमरावतीसुद्धा हादरली. सगळे देव घाबरले. वृत्रासुराच्या आगमनाची वार्ता समजली तेव्हा इंद्राने सैन्याची जमवाजमव चालू केली. सर्व लोकपाल बोलावून घेतले आणि इंद्रसुद्धा युद्धाकरता सज्ज झाला. मग त्याने गिधाडाच्या आकारासारखी सैन्य रचना केली आणि तो वाट पाहू लागला. काही क्षणातच एखाद्या वावटळीप्रमाणे वृत्रासुराचं सैन्य येऊन धडकलं. तेव्हा तुंबळ असं फार भयंकर युद्ध चालू झालं. राजा, जिंकण्याच्या इच्छेने इंद्र आणि वृत्रासुर परस्परांमध्ये भिडले. तो युद्धाचा अग्नी धडाडून पेटलेला पाहून देव निराश झाले. दैत्यांचा उत्साह द्विगुणित झाला. तोमर, भिंदीपाल, तलवारी, परशु, पट्टिश अशा शस्त्रांचा बेसुमार वापर उभय पक्षात होऊ लागला. अशा प्रकारे युद्ध चालू असताना वृत्रासुराने अचानक इंद्राला उचलला आणि मुख पसरून त्याला गिळूनच टाकला. ओहो हो हो हो. आणि आनंदाने हासत सुटला. ते अघटित कृत्य पाहता क्षणी देवांचे डोळे विस्फारले आणि ते छाती फडवीत आक्रोश करू लागले. ते धावत बृहस्पतीपाशी गेले आणि मोठ्या दुःखाने म्हणाले, गुरुजी, तुम्ही आमचे परमगुरू आहात, तेव्हा या बिकट प्रसंगी आम्ही काय करावं? देवांचं संरक्षण असूनही वृत्रासुराने इंद्राला गिळून टाकलाय. आमचं शौर्य मर्यादित आहे. तेव्हा इंद्रच नसेल तर आम्ही काय करू शकणार? तेव्हा इंद्राला सोडवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. बृहस्पतींनी ऐकलं. एति तस्य वच श्रुत्वा, हे ऐकल्यावरती बृहस्पती म्हणाले, वृत्रासुराने इंद्राला गिळलं हे खरं असलं तरी इंद्र अजून त्याच्या पोटात जिवंत आहे. तेव्हा जिवंतपणीच बाहेर तो काढावा लागेल.
महर्षी व्यास म्हणाले, राजा इंद्राची अवस्था समजल्यावरती देव मोठ्या चिंतेत पडले आणि त्याला सुखरूप बाहेर कसं काढायचं असा विचार करू लागले. मग त्यांनी शत्रुनाशिनी जृंभा म्हणजे जांभळी, आपण जी जांभळी देतो ना झोप आल्यावरती, ती जृंभा उत्पन्न केली. त्यामुळे वृत्रासुराला मोठी जांभई आली आणि त्याने तोंड वासलं. त्यासरशी सर्व अंग आखडून घेऊन इंद्र वृत्रासुराच्या मुखावाटे पुन्हा बाहेर पडला. त्यावेळेपासून प्रत्येक प्राण्याच्या मुखात जांभई वास करायला लागली. असो, राजा इंद्र सुखरूप बाहेर आला हे पाहून देव आनंदित झाले. पुन्हा संग्रामाला सुरुवात झाली. ते युद्ध 10,000 वर्षांपर्यंत चाललं. सर्व देवांनी युद्धात भाग घेतला. वृत्रासुर मोठ्या हिरिरीने लढू लागला. वृत्रासुराने जी वरप्राप्ती करून घेतली होती त्यामुळे त्याची ही सरशी होत गेली आणि एका क्षणी इंद्राने मैदान सोडून पळ काढला. इंद्राच्या पाठोपाठ देवांनी सुद्धा त्याचंच अनुकरण केलं. त्यानंतर विजेत्या वृत्रासुराने स्वर्गावरती ताबा मिळवला. तो स्वर्गाचा उपभोग घेऊ लागला. त्याने सगळ्या देवांची विमानं, ऐरावत, उच्चैश्रवा घोडा, कामधेनू, पारिजातक, अप्सरा यांच्या सकट सर्व वैभव हस्तगत केलं. सर्व देव स्थान भ्रष्ट झाल्यामुळे परागंधाहून रानावनामध्ये भटकू लागले. राज्यही गेलं, यशभोगही गेले. त्यामुळे उपाशीपोटी वणवण करण्याची त्यांच्यावर वेळ आली. राजा वृत्रासुराने वडिलांना बोलावून घेतलं आणि विजयाच्या धुंदीत तो काळ घालवू लागला. त्यानंतर सर्व ऋषी समुदाय, देव यांनी बराच विचार विनिमय केला आणि शेवटी ते सगळेजण इंद्रासह कैलासावर गेले. कैलासावर जाऊन त्यांनी महादेवांच्या चरणी लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून महादेवांची प्रार्थना केली. हे देवाधिदेवा महेश्वरा, करुणाकर आहात. वृत्रासुराच्या भीतीमुळे गांजलेल्या आमचे आता तुम्हीच रक्षण करू शकता. हे शंभुदेवा, सर्वांचे मंगल करणारे आपण, आम्ही स्वर्गातून हाकलल्या गेलोय. आता आम्ही काय करावं आणि जावं तरी कुठे? आम्हाला या तर काहीही उपाय सुचत नाही आहे. हे भूतपते, आम्ही अत्यंत दुःखी आहोत. आपण आमची मदत करा. हे कृपावंता, वरदान प्राप्त झाल्यामुळे वृत्रासुर उन्मत्त झालेला, तरी आपणच त्याला मारू शकता असं आम्हाला तरी वाटतंय. कृपा करा, आमच्यावरती कृपा करून या संकटातून आम्हाला सोडवा. राजा महादेवांची स्वारी म्हणाली, ब्रह्माणं पुरतः कृत्वा वयं सर्वे हरिक्षयं गत्वा समेत्य तं विष्णुं चिंतयामो वधोद्यमं. देवांनो, तुम्ही ब्रह्मदेवांना बरोबर घ्या. आपण सगळेजण हरीकडे जाऊया आणि तिथे पुढचा विचार करू. तो जनार्दन वासुदेव सर्व समर्थ आहे, अतिशय बुद्धिमान, दयाळू, कूटनीती निपुण आणि सर्वांना आधार देणार आहे. त्यांच्याशिवाय हे काम होणे शक्य नाही. तेव्हा आपण सर्वांनी यासाठी विष्णू परमात्म्यांकडे जावं, हेच उत्तम. राजा, इति संचिन्त्यते सर्वे ब्रह्मा शक्र सशंकरः जग्मुर्विष्णु क्षयं देवा शरण्यं भक्तवत्सलं. मग इंद्रासह सगळे देव, महादेव, ब्रह्मदेव मिळून विष्णू परमात्म्यांच्या लोकाला गेले आणि त्या सर्वाधार, भक्ताधार, जगद्गुरु श्रीहरी पुरुषोत्तमांचे पुरुषस्तुक्ताने स्तवन करू लागले. तेव्हा कमलापती जगतप्रभू जनार्दन त्यांच्या पुढे प्रगट झाले आणि सर्वांचे स्वागत करून विष्णू परमात्मा म्हणाले, किमागतः स्म लोकेशा हरब्रह्म समन्विताः कारणं कथयध्वं वः सर्वेषां सुरसत्तमाः. देवांनो, आपण ब्रह्मदेव, महादेव यांना घेऊन इथपर्यंत काय निमित्ताने आलात? विष्णूंच्या प्रश्नावर काय बोलावं हे न सुचल्यामुळे सर्वजण परस्परांकडे
टकमक पाहत राहिले आणि मग बोलायला सुरुवात झाली. त्यांनी आपल्या मनातली वाताहत विष्णू परमात्म्यांसमोर मांडली आणि पुढे काय झालं ऐकूया उद्याच्या भागामध्ये. श्रोतेहो, उद्यापासून मल्हारी म्हाळसा कांत खंडोबा देवतेचे षडरात्रोत्सव नवरात्र सुरू होत आहेत. या निमित्ताने सहज सोप्या सुलभ पद्धतीने करूया मल्हारी म्हाळसा कांत खंडोबा देवतेला अभिषेक पूजन. हे आजच आपल्या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती सकाळी 10 वाजता प्रसारित होईल. याच्या आधारे आपण उद्या आपल्या घरी खंडोबा देवतेचे पूजन करू शकता. जय जय रघुवीर समर्थ.